नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर मधला सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा, प्रत्येक एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट असलेला सेंटेन्स पॅटर्न हा प्रकार. या भागामध्ये आपण सगळे रूल पाहणार आहोत आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण त्याच्यावरचे उजळणी प्रश्नसंग्रह सोडवणार आहोत. तर पहिला रूल काय आहे? Two singular subjects connected by or nor require a singular verb. बरं, मग आपण रूल तर वाचला, पण आता सब्जेक्ट्स म्हणजे काय, त्याच्यानंतर वर्ब म्हणजे काय हे आपल्याला माहित नसेल तर हा रूल वाचूनही काही उपयोग नाही. तर सब्जेक्ट म्हणजे काय या वाक्यातून आपण पाहूया. शी इज लिव्हिंग. मराठीमध्ये जो कर्ता असतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सब्जेक्ट. आता हे पहा, याचा मराठी अर्थ काय होतो? ती सोडत आहे किंवा ती जात आहे. शी इज लिव्हिंग, ती जात आहे हाच त्याचा खरा अर्थ होतो, पण आपण शब्दशः कन्वर्ट केलं तर ती सोडत आहे असा अर्थ होतो. तर आता पहा, यापैकी इज हे हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे इज, आर, हॅव, हॅज, वॉज, वेअर हे सगळे जे आहेत ते हेल्पिंग वर्ब्स आहेत. आणि हे जे आहेत लिव्हिंग, लिव्ह, फिनिश हे जे आहेत ते मुख्य वर्ब आहेत, म्हणजे मेन वर्ब आहेत. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? तर मराठीमध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद पाहिलं असेल, त्याला हेल्पिंग वर्ब म्हणतात. आणि मेन वर्ब म्हणजे काय? तर मुख्य क्रियापद. आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. पण जे आपल्याला प्रश्न विचारलेले असतात परीक्षेमध्ये सेंटेन्स पॅटर्न मध्ये, ते मूळतः हेल्पिंग वर्बशी निगडीत असतात, पण त्यांनी तिथे विचारलेलं नसतं की कोणतं हेल्पिंग वर्ब इथे वापरलं जाईल फिल इन द ब्लँक्स मध्ये. तर आपल्याला तिथे हेल्पिंग वर्ब न देता फक्त वर्ब देतात. आता दुसरं वाक्य पण पाहूया. आय हॅव फिनिश्ड माय वर्क, म्हणजे याचा मराठी अर्थ होतो मी माझे काम संपवलेले आहे. हेल्पिंग वर्ब हॅव, फिनिश्ड मेन वर्ब मुख्य क्रियापद आहे. संपवणे जसं मराठीमध्ये आपण म्हणतो संपवणे हे मुख्य क्रियापद असतं, संपणे. पण याला पूर्ण रूप देण्यासाठी, वाक्याला पूर्णतः आणण्यासाठी ज्या वर्बचा, ज्या क्रियापदाचा उपयोग करतो त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. आणि हे आपण अनेक वचनी, एकवचनीसाठी इंग्रजीमध्ये वेगवेगळी रूपे वापरली जातात, हॅव, हॅज अशा प्रकारे. तर फिल इन द ब्लँक्स मध्ये हेच मूळ प्रश्न विचारलेले असतात. तर आता पाहूया आपण सगळे रूल. तर आपण पहिला रूल पाहिलेला होता, जर दोन एकवचनी सब्जेक्ट्स म्हणजे आता पाहिलं आपण कर्ते जोडलेले आहेत और नॉर, और किंवा नॉरनी जोडलेले असतील तर सिंग्युलर वर्ब, इथे आपण हेल्पिंग वर्बचा विचार करतो आहोत, पण इथे आपण दरवेळी हेल्पिंग वर्ब न म्हणता फक्त वर्ब म्हणतो आहोत. तर एक्झाम्पल काय आहे त्याचं? माय आंटी और माय अंकल इज अरायव्हिंग बाय ट्रेन टुडे. इथे इज वापरलेला आहे, कारण आपला रूल नंबर फर्स्ट काय आहे? जर दोन एकवचनी कर्ते ऑरने जोडलेले असतील तर आपल्याला सिंग्युलर वर्बचीच गरज असते. याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? आपण जर इंग्लिश वाक्य हे मराठीत कन्वर्ट केलं तरी आपल्याला इथे विचारलं असतं फिल इन द ब्लँक्स मध्ये इज, ऑब्लिक आर, एम. मग आपल्याला करेक्ट आन्सर चूज करायचं असतं. जर आपण मराठीमध्ये जरी याचं रूपांतर केलं तरी आपल्या लक्षात येईल
आज माझी काकू किंवा काका रेल्वेने येत आहेत. आता रूल नंबर 2. टू सिंग्युलर सब्जेक्ट्स कनेक्टेड बाय either or neither nor require a singular verb as rule number 1. Rule number 1 मध्ये two singular subjects connected by or nor require singular verb. Same if two singular subjects connected by either or neither nor, then it require a singular verb. Example: neither potato nor onion is available. Neither potato nor onion. मराठीमध्ये अर्थ काय होतो? बटाटा किंवा कांदा उपलब्ध नाही. इथे हेल्पिंग वर्ब सिंग्युलर वापरलेला आहे. पर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब्स कोणते आहेत? प्रेझेंट टेन्स मध्ये इज आणि एम, आय नंतर जे वापरतो एम, आणि अनेक वचने आहेत. एक आर हा अनेक वचनी. आयदर प्राची और अश्विनी इज हेल्पिंग टुडे विथ स्टेज डेकोरेशन्स. इथे अगेन इज वापरला आहे. आयदर प्राची और अश्विनी इज हेल्पिंग टुडे विथ स्टेज डेकोरेशन. याचा मराठी अर्थ काय होतो? आज एकतर प्राची किंवा अश्विनी स्टेज डेकोरेशनला मदत करत आहेत. आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात? इज किंवा इथे आर लिहिलं जातं आणि आपल्याला विचारलं जातं की इज येईल की आर येईल हे चूज करा. तर आपल्याला माहिती आहे आयदर और नायदर नॉर किंवा ऑर ने टू सिंग्युलर सब्जेक्ट्स कनेक्ट झाले असतील तर आपल्याला सिंग्युलर वर्ब वापरायचा आहे. रूल नंबर 3. व्हेन आय इज वन ऑफ द टू सब्जेक्ट्स कनेक्टेड बाय आयदर और नायदर नॉर, put it second. Put it means put I is as second and follow it with the singular verb am. Okay. Example पाहूया. Neither she nor I am going to trip. Neither she nor I am going to trip. आता इथे दोन सिंग्युलर वर्ब्स आहेत, शी आणि आय. रूल काय म्हणतो? रूल सेमच आहेत. पहिले जे दोन रूल पाहिले त्याप्रमाणे जर सिंग्युलर सब्जेक्ट्स असतील ते ऑर किंवा नॉर तसेच आयदर ऑर नायदर नॉर ने जोडले असतील तर येणारं वर्ब हे सिंग्युलरच असतं. पण आय देखील सिंग्युलर आहे, शी देखील सिंग्युलर आहे. तर आपल्याला काय करायचंय? आय हे वर्ब सेकंड म्हणजे नायदर शी नॉर आय, आणि आय नंतर काय येतो? कायम एम येतो. सो वाक्य काय होईल? नायदर शी नॉर आय एम गोइंग टू ट्रिप. इथे जर आपल्याला विचारलं इज वापरा, आर वापरा, तर हेल्पिंग वर्ब कोणतं येणार? एम. कारण सेकंड सब्जेक्ट विच इज सिंग्युलर इज आय. बर, मराठीत याचा अर्थ होतो ती किंवा मी सहलीला जात नाही आहोत. जाणे गोइंग हे मेन मुख्य क्रियापद होतं आणि आहोत एम सहाय्यकारी क्रियापद. बरं, पुढचे रूल आपण फास्ट पाहूयात. आतापर्यंत तुम्हाला सगळं कळलं असेल. रूल नंबर 4. When a singular subject is connected by or nor to a plural subject, put the plural subject last and use a plural verb. बरं,
आतापर्यंत आपण पाहिलं की सिंग्युलर सब्जेक्ट, दोन्ही सिंग्युलर सब्जेक्ट जर ऑर, नॉर, आयदर ऑर, नायदर नॉर यांनी जोडले असतील, त्याचप्रमाणे एक सिंग्युलर सब्जेक्ट त्यापैकी एम असेल तर येणारं हेल्पिंग वर्ब कसं वापरायचं. पण आता काय, एक सिंग्युलर सब्जेक्ट असणार आहे आणि तो कनेक्ट झाला असणार आहे ऑर किंवा नॉरने दुसऱ्या प्ल्युरल म्हणजे अनेक वचनी सब्जेक्टला. सब्जेक्ट म्हणजे कर्त्याला. तर जो अनेक वचनी सब्जेक्ट असेल तो ठेवायचा आपल्याला सेकंड नंबरला आणि वापरायचा आहे अनेक वचनी वर्ब म्हणजे अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद. एक्झाम्पल पाहूया, लक्षात येईल. द सर्विंग बाउल ऑर द प्लेट्स गो ऑन दॅट शेल्फ. मराठीमध्ये अर्थ, सर्विंग बाउल किंवा प्लेट्स त्या शेल्फवर जातात. सर्विंग बाउल ऑर द प्लेट्स गो ऑन दॅट शेल्फ. बरं, आता तुम्ही म्हणाल की इथे प्लेट्स हे आपण अनेक वचनी सब्जेक्ट आहे, बाउल हा एक वचनी सब्जेक्ट आहे, मग आपण इथे प्लुरल वर्ब कसं वापरलंय. हे आहे मेन वर्ब, इथे सहाय्यकारी क्रियापद नाहीये, इथे मेन वर्ब आहे. आपल्याला विचारलं जाईल गो किंवा गोज असे दोन वर्ड असतील, त्यापैकी योग्य चूज करायचंय. आपल्याला माहित असेल सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा आपण वापरतो त्यावेळी ही, शी, इट हे काय आहेत, एक वचनी आहेत. त्यांच्या पुढे जेव्हा वर्ब लागतं त्यावेळी एस प्रत्यय लागतो. पण इथे सुद्धा प्लेट आहे, मग आपण इट गोज असं आलं असतं, पण इथे पण प्लेट्स अनेक वचनी आहे. अनेक वचनी पुढे ॲज इट इज वर्ब लागतं, गोज होत नाही. म्हणजे इथे आपण काय केलंय, अनेक वचनी सब्जेक्टला अनेक वचनी वर्ब वापरलेला आहे. अनेक वचनी वर्ब म्हणजे ही, शी, इट पुढे जसं गोज वगैरे येतं आलं असतं. जर प्लेट नुसता शब्द असला असता तर तो न वापरता अनेक वचनी सब्जेक्ट पुढे ज्याप्रमाणे आपण वर्ब वापरतो त्याप्रमाणे वर्ब वापरला गेलाय. आता रूल नंबर 5. When a singular and plural subject are connected by either or, neither nor, put the plural subject last and use a plural verb. Example, neither Prachi nor the others are available. Plural subject last ला आणि यूज प्लुरल वर्ब. इथे इज आलं असतं जर दोन्ही सब्जेक्ट सिंग्युलर असले असते. प्राची किंवा इतर जणही उपलब्ध नाहीत. रूल नंबर 6. ॲज अ जनरल रूल, यूज अ प्लुरल वर्ब विथ 2 or more subjects when they are connected by and. Example, a car and a bike are my means of a transportation. कार आणि दुचाकी हे माझे वाहतुकीचे साधन आहेत. बरं, याच्यामध्ये देखील बरेच प्रकार आहेत. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळी मी सांगेन, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. आता रूल नंबर 7. Sometimes the subject is separated from the verb by words such as along with, as well as, besides, or not. Ignore these expressions when determining whether to use singular or plural verb. Example पाहूया, लक्षात येईल. Example, the politician along with the newsman is expected shortly. न्यूज मेन अनेक वचनी आहे, मॅन नाही, मेन वापरलेला आहे. आता पहा, आपल्याला काय सांगितले रूल मध्ये, अलॉंग विथ, ॲज विल ॲज, बिसाइड्स असे जे शब्द असतात त्याच्या अगोदर जो वापरलेला सब्जेक्ट असतो त्याच
तो सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे तो आपल्याला पाहायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला वर्ब एकवचनी असणार आहे की अनेकवचनी असणार आहे ते ठरवायचं आहे. अलॉंग विथ, बिसाइड्स, ॲज वेल ॲज हे सगळे शब्द इग्नोर करायचे आहेत आणि फक्त याच्यावर फोकस करून आपल्याला इथे इज येणार हे लक्षात येईल. रूल नंबर 8. द प्रोनाउन्स each, everyone, everyone, everybody, anyone, anybody, someone, somebody are singular and require singular verbs. Do not be misled by what follows of. आता पहा, एक्झाम्पल आपण एकच देते मी इथे. आपल्याला खूप सारे प्रश्नसंग्रह सोडवायचे आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. आता इथे एक एक्झाम्पल पहा. ईच ऑफ द गर्ल्स. बरं, आपण इथं खूप गर्ल्स एस जोडलेला आहे म्हणून हा अनेक वचनी होत नाही. आपल्याला काय सांगितलंय रूलमध्ये, ईच हे सारे वर्ड असतील तर आपल्याला सिंग्युलर वर्ब्स यूज करायचा आहे. मगाशीच मी सांगितलं होतं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ज्यावेळी सिंग्युलर वर्ड असतात, ही, शी, इट यांसारखे, त्यावेळी जो वर्ब असतो त्याला यस किंवा इयस हा प्रत्यय लागतो, म्हणजे तो अनेकवचनी करायचा असतो. तर इथे केलेला आहे त्या रूल प्रमाणे, म्हणजे आपण सिंग्युलर वर्ब यूज केलेला आहे. सिंग्युलर सब्जेक्टसाठी येणारा वर्ब आपण यूज केलेला आहे. रूल नंबर 9. विथ वर्ड्स दॅट इंडिकेट पोर्शन, पर्सेंट, फ्रॅक्शन, पार्ट, मेजॉरिटी, सम, ऑल, नन, रिमाइंडर and so forth. Look at the noun in your phrase. Object of the preposition. To determine whether to use singular or plural verb. If the object of a preposition is a plural, use plural verb. If the object of a preposition is a singular, use singular verb. एक्झाम्पल पाहूया. 1/3 ऑफ द सिटी. शहराच्या किंवा शहराचा 1/3 भाग इज अनएम्प्लॉइड, बेरोजगार आहे. इथे शहराचा आपल्याला रूलमध्ये काय सांगितलंय, आपल्याला लुक ॲट द नाउन इन युअर फ्रेज. द सिटी, सिटी काय आहे, सिंग्युलर आहे म्हणून इथे सिंग्युलर वर्ब. 1/3 ऑफ पीपल आर अनएम्प्लॉइड. पीपल हा शब्द अनेकवचनी आहे. पीपलचा अर्थ होतो लोक, अनेक लोक. तर इथे अनेकवचनी आहे म्हणून वर्ब वापरला आहे अनेकवचनी. रूल नंबर 10. द एक्सप्रेशन द number is followed by a singular verb, while the expression a number is followed by a plural verb. Example पहा, लक्षात येईल. The number of people we need to hire is 13. आपण इथे the number of people, the असेल यूज झालेलं तर सिंग्युलर वर्ब. A number of people have written in about this subject. A असेल तर प्लुरल वर्ब have, कारण he, she, it यापुढे काय येतं, हॅज येतं. अनेकवचनी असेल तेव्हा हॅव येतं. रूल नंबर 11. When either and neither are subjects, they always take singular verbs. दोन सब्जेक्ट जोडलेले नाहीयेत आयदर किंवा नायदरने. इथे काय रूल आहे पहा. आयदर अँड नायदर आर सब्जेक्ट, ते स्वतःच जर सब्जेक्ट म्हणून कार्य करत असतील वाक्यामध्ये
तर ते नेहमी सिंग्युलर वर्ब्स असतात, सिंग्युलर वर्ब रिक्वायर करतात. नायदर ऑफ देम इज अवेलेबल टू स्पीक राईट नाऊ. इज इथे वापरलं गेलंय इज. आयदर ऑफ अस इज कॅपेबल ऑफ डुईंग द जॉब. आयदर वापरला आहे तर इथे हेल्पिंग वर्ब सुद्धा सिंग्युलर आहे. आता रूल नंबर 12. इन सेंटेन्स बिगिनिंग विथ here or there, the subject follows the verb. Subject follows the verb. म्हणजे सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल त्यावरून वर्ब ठरतो. एक्झाम्पल पाहूया. देअर आर 4 ऑब्स्ट्रक्शन्स टू जम्प. ऑब्स्ट्रक्शन्स म्हणून आर वापरलं गेलं आहे. There is a big obstruction to jump. इथे सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. रूल नंबर 13. यूज अ सिंग्युलर वर्ब विथ सम ऑफ मनी और पीरियड्स ऑफ टाइम. $10 is a high price to pay. Is. Rule number 14. Sometimes the pronoun who, that or which is the subject of a verb in a middle of the sentence. The pronouns who, that and which become singular or plural according to the noun directly in front of them. So, if that noun is a singular, use a singular verb. If it is a plural, use plural verb. एक्झाम्पल पाहूया, लक्षात येईल. सलमा इज द सायंटिस्ट हू राइट्स द रिपोर्ट. आता हू आलेला आहे सेंटेन्सच्या मिडल मध्ये. आपल्याला रूल मध्ये सांगितलं आहे त्याच्या अगोदरचा नाउन प्लुरल मध्ये आहे की सिंग्युलर मध्ये आहे ते पहा. द सायंटिस्ट एकवचनी आहे. ओके, एकवचनी आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण एस लावतो हे देखील माहिती आहे. मग ते राईट येणार की राईट्स येणार, तर नक्कीच आपण राईट्स चूज करू. रूल नंबर 15. कलेक्टिव्ह नाउन सच ॲज टीम अँड स्टाफ मे बी आयदर सिंग्युलर ऑर प्लुरल डिपेंडिंग ऑन देअर यूज इन द सेंटेन्स. बरं, द स्टाफ इज इन अ मीटिंग. द स्टाफ इथे ऍक्टिंग ॲज अ युनिट. तसंच द स्टाफ आर इन डिसएग्रीमेंट अबाउट द फाइंडिंग्स. इथे हे इंडिव्हिज्युअल वर्क करत आहेत स्टाफ मधले लोक. ह्याचा अर्थ काय होतो? कर्मचारी निष्कर्षाबद्दल असहमत आहेत. मग असे देखील कलेक्टिव्ह नाउन असतात टीम किंवा स्टाफ यांसारखे. ते आयदर सिंग्युलर ऑर प्लुरल हे डिपेंडिंग ऑन देअर यूज इन द सेंटेन्स. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर आपण MPSC सारख्या एक्झाम्समध्ये विचारले जाणारे सगळे विषय